नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात अनेक भागात सध्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांना झोडपलाय. यामध्ये कांदा पिकाचंही मोठं नुकसान झालेलं आहे. कांद्याचं पीक सध्या 3 वेगवेगळ्या अवस्थेत आहे. जसं रब्बी कांदा काढणीला आलाय, उन्हाळ कांदा वाढीच्या अवस्थेत आहे आणि बीजोत्पादनाचा कांदा हा सुद्धा काढणीला आलाय. त्यामुळे गारपिटीमध्ये या तिन्ही कांद्यांची काळजी कशी घ्यायची याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. ही माहिती कांदा व लसूण संशोधन संचालनालयातील शास्त्रज्ञ डॉक्टर शैलेंद्र गाडगे, डॉक्टर राजीव काळे, डॉक्टर विजय महाजन यांनी दिली आहे. सुरुवातीला आपण काढणीला आलेल्या कांद्याची माहिती घेऊयात. अवकाळी पाऊस झाल्यावर काढणीला आलेल्या कांद्याची लवकर काढणी करून घ्यायची आणि काढलेल्या कांद्याला नीट सुकून शक्य तितक्या लवकर त्याची विक्री करायची. जर तुमचा कांदा माना पडण्याच्या अवस्थेत असेल तर आपल्याला सर्वात आधी शेतातलं पाणी काढून टाकायचंय आणि गारा उचलून टाकायच्यात. मग शेत कोरडं झालं की ऊन पडल्यावर कांद्याची काढणी करायची आहे. काढलेला कांदा पातीसोबतच शेतात 3 ते 4 दिवस उन्हात चांगला सुकू द्यायचा आहे. पण ही कापणी करताना 2 ते 3 सेंटीमीटर लांबीची मान ठेवायची आहे. त्यानंतर कांदे निवडून 3 ते 4 फूट उंचीचे ढीग करून सावलीत जवळपास 15 दिवस सुकवायचे. साठवणीसाठी कांदा ठेवायचा असेल तर हवा खेळती राहील अशा चाळीत ठेवायचा आहे. परंतु हेही लक्षात ठेवा, कांद्यावर जर गारा पडलेल्या असतील तर तो कांदा साठवण्याऐवजी विकणं जास्त फायदेशीर ठरतं. त्यामुळे कांद्याच्या नुकसानावरून त्याच्या साठवणुकीचा निर्णय घ्यायचा आहे. यानंतर आपण उन्हाळ कांद्याकडे येऊयात, जो सध्या 45 ते 90 दिवसाच्या दरम्यान आहे. त्याची काळजी कशी घ्यायची ते पाहूयात. कारण वाढीच्या अवस्थेत असलेल्या कांद्यांची पावसानंतर गारपिटीनंतर काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. अशा वेळी पावसानंतर होणाऱ्या रोगांचा प्रसार टाळण्यासाठी ट्रायसायक्लॅझोल, हेक्झाकोनझोल किंवा प्रोपिकोनझोल यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची. तसंच पिकाची वाढ सुधारण्यासाठी 19-19-19 या विरघळणाऱ्या खताची 1% म्हणजेच 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करायची. हीच फवारणी बियाणांसाठी पेरणी केलेल्या कांद्यासाठी करू शकतो. जर रोप पूर्णपणे कोलमडलेली असतील तर नत्र, स्फुरद, पालाश आणि गंधक असलेले 25-20-20-10 हे खत जमिनीतून द्यायचं आहे. यामुळे काय होतं तर पिकाला नवीन जोम येतो आणि त्याची वाढही चांगली होते. आता येऊयात आपण बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांद्याकडे. बीजोत्पादनासाठी लावलेल्या कांदा पिकाला अवकाळीने नुकसान झालं तर लगेच योग्य उपाय करणं आवश्यक आहे. आधी आपण बोललो तसंच बुरशीनाशकासोबत 19-19-19 खताची फवारणी करायची आहे. यासोबत बियांची गुणवत्ता सुधारण्यासाठी बोरिक आम्ल 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायची. जर लावलेल्या कांद्यांच्या कंदांना सड येत असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी त्यावर स्ट्रेप्टोमायसिन पावडर 0.2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून मुळांजवळ आळवणी करायची. या सगळ्या उपायांसोबत पानांवर औषध फवारताना पिकाच्या वाढीनुसार अर्धा ते 1 मिली प्रति लिटर या प्रमाणात चिकट द्रव्य वापरायचंय. त्यामुळे औषध चांगलं चिकटतं आणि परिणामही चांगला मिळतो. सहसा जर 2 दिवसांपेक्षा जास्त काळ ढगाळ वातावरण असेल आणि पीक चांगलं दिसत असेल तरी सुद्धा खबरदारी म्हणून बुरशीनाशकाची फवारणी करायची आहे. यामुळे रोगांचा प्रादुर्भाव आधीच टाळता येतो. तसंच ढगाळ हवामानामुळे फूल किड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास फिफ्रोनिल किंवा प्रोफेनोफॉस 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून चिकट द्रव्यांसह फवारायचंय. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.